अजित पवार यांच्या विमान अपघातावर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शंका उपस्थित केल्या जात आहे। दादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली। यांच्यानंतर आता हसन मुश्रीफ यांनी सुद्धा विमान अपघाताच्या शंकेवर चौकशी हाच उपाय असल्याचं म्हटलंय। अजितदादांच्या विमान अपघातावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। सध्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी पुणे सीआयडी कडून केली जाते। बजरंग सोनावणेंसह राष्ट्रवादीचे काही नेते सखोल चौकशीची मागणी करतात। त्यात आता विमान अपघाताच्या शंकेवर चौकशी हाच उपाय असू शकतो अशी प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली आहे। तर याआधी दादांच्या विमानात बॉम्ब होता का असा सवाल करत खासदार बजरंग सोनावणेंनी तपासाची मागणी केली आहे। जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, आणि त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय। म्हणजे मग ही घटना काय असू शकते, त्याच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का, इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता। म्हणजे माझ्या मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा, पण मला जे स्वप्न पडत नाही ती मला जे दिसतंय तुमचा प्रथमदर्शी जे दिसते डोळ्याला ते बघतो। बजरंग सोनवणे हे पवार साहेबांच्या गटाचे खासदार आहेत, ते राष्ट्रवादीचे नाहीत। ठीक आहे, आता जे लोक शंका उपस्थित करत आहेत त्यावर चौकशी हाच त्याला आता उपाय आहे, दुसरा कुठला उपाय असू शकतो। तर ब्लॅक बॉक्स मधून डेटा काढण्याचं काम सुरू असून दादांच्या अपघाती मृत्यूचं कुणीही राजकारण करू नये असं नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले। चौकशी चालू आहे। एआयबीच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय, त्यांना सापडलाय, त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल। देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली, त्यानुसार DGCI एआयबी त्याच्यामध्ये काम करते। मला असं वाटतं थोडा वेळ थांबलं पाहिजे, शेवटी चौकशी काय ते समोर